नमस्कार फ्रेंड्स, विधिन पाठ या लिगल एज्युकेशन चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण यूजीसी नेट लॉ वरील फॅमिली लॉ मधील मॅरेज अँड रिझोल्युशन ऑफ मॅरेज यामधील इम्पॉर्टंट एमसीक्यूज बघणार आहोत. हा भाग 5वा आहे. यामागील 4 व्हिडिओची प्लेलिस्ट मी YouTube चॅनलवर बनवलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, द डॉक्ट्रिन ऑफ फॅक्टम वॉलेट इज इन हिंदू लॉ इज प्रायमरली ॲप्लिकेबल टू विच आस्पेक्ट ऑफ मॅरेज. म्हणजे फॅक्टम वॉलेट ही डॉक्ट्रिन कशावर आधारित आहे हा क्वेश्चन आहे. आणि याचे ऑप्शन आहेत. ऑप्शन ए आहे इसेन्शियल सेरेमनीज ऑफ मॅरेज, बी आहे मिनिमम एज रिक्वायरमेंट फॉर मॅरेज, सी आहे प्रोहिबिटेड डिक्रीज ऑफ रिलेशनशिप, डी आहे कॅपॅसिटी टू मॅरी. आणि याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन ए इसेन्शियल सेरेमनीज ऑफ मॅरेज. याचे एक्सप्लेनेशन बघूया. फॅक्टम वॉलेटचे तत्व हे हिंदू कायद्यातील विवाहाच्या आवश्यक धार्मिक विधींशी संबंधित आहे. या सिद्धांतानुसार जरी एखाद्या विधीमध्ये किरकोळ कमतरता राहिली असली तरी तो विवाह पूर्ण झाला असल्यास वैध मानला जातो. मात्र हे तत्व कायद्याच्या मूलभूत गरजांना लागू होत नाही. क्वेश्चन दुसरा बघा. अंडर सेक्शन 13 सबसेक्शन 1 Clause I of Hindu Marriage Act 1955, adultery is ground for divorce. What kind of matrimonial offense does it constitute? म्हणजेच हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 नुसार अडल्टरी हा डिवोर्सचा ग्राउंड आहे. पण हा कोणत्या प्रकारचा ऑफेन्स आहे हे विचारलं आहे. आणि याचे ऑप्शन आहेत बघा. ऑप्शन ए आहे क्रिमिनल ऑफेन्स ओनली, बी आहे अ ग्राउंड फॉर ज्युडिशियल सेपरेशन ओनली, सी आहे अ सिव्हिल रॉंग अँड ग्राउंड फॉर डिवोर्स, आणि डी आहे अ ग्राउंड फॉर वॉइड मॅरेज. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सिव्हिल रॉंग अँड ग्राउंड फॉर डिवोर्स. याचे स्पष्टीकरण बघा. हिंदू विवाह अधिनियम 1955च्या कलम 13(1) आय नुसार व्यभिचार हा घटस्फोटाचा एक आधार आहे. व्यभिचार आता भारतीय दंड संहितेतून वगळला असला तरी वैवाहिक संबंधामध्ये तो एक दिवाणी दोष मानला जातो आणि घटस्फोटासाठी एक वैध आधार आहे. तिसरा बघा. विच लँडमार्क केस इस्टॅब्लिश दॅट कोहॅबिटेशन बिटवीन अ मॅन अँड वुमन फॉर अ कंटिन्युअस पिरियड गिव्ह राईज टू द प्रिझम्पशन ऑफ अ व्हॅलिड मॅरेज. आणि त्याचे ऑप्शन आहेत बघा. ए आहे दास्ताने वर्सेस दास्ताने, बी आहे गौतम कुंडू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बंगाल, सी आहे इंदिरा शर्मा वर्सेस व्ही शर्मा, डी आहे बी निलिमा वर्सेस डीन ऑफ पीजी स्टडीज. उत्तर आहे ऑप्शन सी इंदिरा शर्मा विरुद्ध व्ही शर्मा. स्पष्टीकरण बघा. इंदिरा शर्मा विरुद्ध व्ही शर्मा या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की जर पुरुष आणि स्त्री बराच काळ पती पत्नी म्हणून एकत्र राहत असतील तर त्यांच्यात वैध विवाह झाल्याची कायदेशीर गृहीतक म्हणजेच प्रिझम्पशन निर्माण होतो. क्वेश्चन चौथा बघा. इन मुस्लिम लॉ अ मॅरेज परफॉर्मेड इन व्हायोलेशन ऑफ रूल ऑफ प्रोहिबिटेड रिलेशनशिप इज कन्सिडर्ड. म्हणजे मुस्लिम कायद्यात जवळच्या नात्यामध्ये विवाह करणे म्हणजे तो विवाह काय आहे हे विचारलं आहे. आणि याचे ऑप्शन आहेत बघा. ऑप्शन ए आहे व्हॅलिड, बी आहे वॉइड, सी आहे इरेग्युलर, आणि डी आहे वॉइडेबल. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वॉइड मॅरेज ठरला जातो. याचे एक्सप्लेनेशन बघा. मुस्लिम कायद्यात जवळच्या नात्यात म्हणजेच रक्तसंबंधामध्ये विवाह करणे निश्चित संबंधाचे उल्लंघन मानले जाते. अशा नियमांचे उल्लंघन करून केलेला विवाह शून्य असतो म्हणजे तो सुरुवातीपासूनच अवैध असतो. क्वेश्चन 5वा बघा. इन कंटेक्स्ट ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 द टर्म डेझर्शन फॉर अ कंटिन्युअस पिरियड ऑफ नॉट लेस दॅन 2 years इज ग्राउंड फॉर. 2 वर्षापासून विभक्त राहण्याचा हा ग्राउंड आहे, तो कशाचा आहे हे विचारलेला आहे. आणि याचे ऑप्शन आहे बघा. रेस्ट्रिक्शन ऑफ कंजुगल राईट्स, बी आहे ज्युडिशियल सेपरेशन ऑर डिवोर्स, सी आहे
अनोलमेंट ऑफ मॅरेज आणि डी आहे ओनली ज्युडिशियल सेपरेशन. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ज्युडिशियल सेपरेशन अँड डिवोर्स. ज्युडिशियल सेपरेशन आणि डिवोर्स घेण्यासाठी नवरा बायकोने कमीत कमी 2 वर्ष एकमेकांपासून दूर राहिले पाहिजे. ते स्वइच्छेने व न सांगता दूर राहिलेले असावेत. याचे स्पष्टीकरण बघा. हिंदू विवाह अधिनियम 1955 नुसार परित्याग म्हणजे कोणत्याही वाजवी कारणाशिवाय आणि दुसऱ्या पक्षाच्या संमतीशिवाय किमान 2 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी कायमस्वरूपी वेगळे राहणे हा न्यायिक पृथक्करण कलम 10 आणि घटस्फोट कलम 13(1) IB दोन्हीसाठी आधार आहेत. क्वेश्चनचा हवा बघा. अंडर द स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 व्हॉट इज द मॅक्सिमम टाइम लिमिट फॉर फायलिंग अपील अगेन्स्ट डिवोर्स डिक्री. म्हणजे कोर्टाने एका पक्षाची डिवोर्स डिक्री मंजूर केली असेल आणि दुसऱ्या पक्षाला अपील करायचे असेल तर किती टाइम लिमिट मध्ये दुसरा पक्ष अपील करू शकतो हा प्रश्न आहे. आणि याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन सी 90 डेज. 90 दिवसामध्ये तो पुढच्या कोर्टामध्ये अपील करू शकतो. स्पष्टीकरण बघा. विशेष विवाह अधिनियम 1954 आणि हिंदू विवाह अधिनियम 1955 नुसार घटस्फोटाच्या आदेशाविरुद्ध अपील दाखल करण्याची कमाल मुदत 90 दिवस असते. क्वेश्चन 7 बघा. Which type of talaq is considered the most proper and is revocable during iddat period in Muslim law. म्हणजे खालील पैकी कोणता तलाक खूप प्रभावी आणि ड्युरिंग इद्दत मध्ये रिव्होकेबल होणार आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तलाक ए एहसन. याचे स्पष्टीकरण बघा. मुस्लिम कायद्यात तलाक ए एहसन हा घटस्फोटाचा सर्वात योग्य प्रकार मानला जातो. यामध्ये एकाच वेळी तलाक दिला जातो आणि इद्दत कालावधी संपेपर्यंत तो रद्द करता येतो. त्यामुळे समेट होण्याची संधी मिळते. क्वेश्चन 8 बघा. द कन्सेप्ट ऑफ रेस्ट्रिक्शन ऑफ कंजुगल राईट्स इज अवेलेबल अंडर. म्हणजेच वैवाहिक हक्काची पुनर्स्थापना करण्याची तरतूद कोणत्या सेक्शन नुसार आहे हा प्रश्न आहे. आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन ए सेक्शन 9 ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट हे आपलं उत्तर आहे. याचे स्पष्टीकरण बघा. वैवाहिक हक्काची पुनर्स्थापना ही तरतूद हिंदू अधिनियम 1955 कलम 9 मध्ये दिली आहे. जर पती किंवा पत्नीपैकी कोणी वाजवी कारणाशिवाय दुसऱ्या पक्षापासून वेगळे राहत असेल तर तो पक्ष वैवाहिक हक्काच्या पुनर्स्थापनेसाठी कोर्टात अर्ज करू शकतो. प्रश्न 9 बघा. व्हॉट इज द लीगल स्टेटस ऑफ चिल्ड्रन बॉर्न फॉर मॅरेज दॅट इज डिक्लेअर व्हॉइड अंडर द हिंदू मॅरेज ऍक्ट 1955. हिंदू मॅरेज ऍक्ट नुसार जे वाईट ठरवलेले विवाह आहेत म्हणजेच पहिली पत्नी किंवा पहिला पती असताना दुसरे लग्न करणे किंवा डिवोर्स न घेता दुसरे लग्न करणे अशातून जन्मलेली मुले यांचे स्टेटस काय आहे हे विचारलं आहे. ते उत्तर आहे ती मुलं कायदेशीर म्हणजेच लिजिटिमेट आहेत असं मानलं जातं. ऑप्शन ए हे उत्तर आहे. पण त्या मुलांना फक्त आपल्या वडिलांच्या आईच्या आणि वडिलांच्या प्रॉपर्टीवरच हक्क मिळतो. वडिलोपार्जित प्रॉपर्टीवर त्यांना हक्क मागता येत नाही. याचे स्पष्टीकरण बघा. हिंदू विवाह अधिनियम 1955 कलम 16 नुसार शून्य किंवा शून्यकरणीय विवाहातून जन्मलेली मुले कायदेशीर मानली जातात. तथापि त्यांना फक्त त्यांच्या पालकांच्या मालमत्तेवरच वारसा हक्क मिळतो, वडिलोपार्जित मालमत्तेवर नाही. प्रश्न 10 बघा. द मोस्ट इम्पॉर्टंट लँडमार्क केस ऑन द definition and scope of cruelty is contest of Hindu Marriage Act 1955 is often cited as. खालीलपैकी क्रुएल्टीवर मोस्ट इम्पॉर्टंट केस कोणती आहे हे विचारलं आहे. आणि याचे ऑप्शन आहे बघा ऑप्शन सी दास्ताने वर्सेस दास्ताने. याचे स्पष्टीकरण बघा. दास्ताने विरुद्ध दास्ताने हे प्रकरण क्रूरतेच्या संकल्पनेच्या व्याख्येसाठी आणि कार्यक्षेत्रासाठी सर्वात महत्वाचे मानले जाते. या प्रकरणात क्रूरता शारीरिक आणि मानसिक दोन्ही असू शकते असे स्पष्ट करण्यात आले. क्वेश्चन 11 बघा. इन मुस्लिम लॉ द फॉर्म ऑफ डिवोर्स इज इनिशिएटेड बाय
द वाईफ बाय ऑफरिंग कन्सिडरेशन टू द हजबंड इज कॉलेड. मुस्लिम लॉ मध्ये बायको नवऱ्याला काही मोबदला देऊन घटस्फोट घेते आणि नवराही त्याला कन्सेंट देतो, तर याला काय म्हणतात हे विचारलं आहे. आणि याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन ए, खुला असे म्हणतात. याचे एक्सप्लेनेशन बघा. मुस्लिम कायद्यात जेव्हा पत्नी पतीला काही मोबदला देऊन, उदाहरणार्थ मेहेरच्या वेळी मेहेर दिलेली असते त्याचा त्याग करते आणि घटस्फोटाची मागणी करते, तिला पती संमती देतो, त्या घटस्फोटाला खुला असे म्हणतात. क्वेश्चन 12 बघा. विच प्रोव्हिजन ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 मेक्स बायगॅमी अ पनिशेबल ऑफेन्स. खालीलपैकी कोणत्या सेक्शन नुसार बायगॅमी ही पनिशेबल ऑफेन्स ठरते हा प्रश्न आहे. आणि याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन सी, सेक्शन 5I रीड विथ सेक्शन 17. बघा. हिंदू विवाह अधिनियम 1955 चे कलम 5I चे उल्लंघन केल्यास कलम 17 नुसार तो विवाह शून्य ठरतो आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 494 आणि 495 अंतर्गत द्विविवाह म्हणजेच बायगॅमी हा शिक्षापात्र गुन्हा ठरतो. क्वेश्चन 13 बघा. अंडर द स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 द पिरियड रिक्वायर्ड फॉर गिव्हिंग नोटीस बिफोर द सोलमनायझेशन ऑफ द इंटेंडेड मॅरेज. म्हणजेच लग्न करणाऱ्या इच्छुक मुलगा व मुलगीने स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत किती दिवस आधी नोटीस द्यावी लागते हा प्रश्न आहे. आणि याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन बी, 30 days. क्वेश्चन 14 बघा. द रिक्वायरमेंट ऑफ ऑब्टेनिंग अ cooling off period of 6 to 18 months between the first motion and second motion for divorce by mutual consent is mandatory under which section. म्हणजेच कुलिंग ऑफचा जो पिरियड दिला जातो 6 मंथ ते 18 मंथचा, तो खालीलपैकी कोणत्या सेक्शन नुसार दिला जातो हे विचारलं आहे. आणि याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन सी, 13B2 यानुसार दिला जातो. याचे स्पष्टीकरण बघा. हिंदू विवाह अधिनियम 1955 च्या कलम 13B2 मध्ये परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने पती पत्नीला सलोख्यासाठी 6 महिने ते 18 महिन्याचा जो कालावधी दिला जातो त्याला कूलिंग ऑफ पिरियड म्हणतात. क्वेश्चन 15 बघा. द टर्म इद्दत इन मुस्लिम लॉ रेफर्स टू. मुस्लिम लॉ मध्ये इद्दत म्हणजे काय आहे हे विचारले आहे. द अमाऊंट ऑफ डावर. बी आहे द पिरियड ऑफ सेपरेशन बिफोर अ डिवोर्स बिकम्स फायनल. सी आहे द अमाऊंट ऑफ मेंटेनन्स टू बी पेड टू द वाईफ. डी आहे द पिरियड ड्युरिंग विच अ डिव्होर्सेड ऑर विडोड वुमन कॅन नॉट रिमॅरी. आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. याचे स्पष्टीकरण बघा. मुस्लिम कायद्यात इद्दत म्हणजे घटस्फोटानंतर किंवा पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला पाळावयाचा कालावधी. या काळात तिने दुसऱ्या पुरुषाशी विवाह करू नये व गर्भाशयात गर्भ आहे की नाही हे तपासणे आणि शोकाचे पालन करणे हा याचा उद्देश असतो. क्वेश्चन 16 बघा. विच प्रोव्हिजन ऑफ द हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 imposes a restriction on minor presenting a petition for divorce. म्हणजेच लग्न झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत घटस्फोट दाखल करू शकत नाही हे कोणत्या सेक्शन नुसार आहे हे विचारलेले आहे. आणि याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन सी, सेक्शन 14 नुसार. याचे स्पष्टीकरण बघा. हिंदू विवाह अधिनियम 1955 चे कलम 14 हे विवाह झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत घटस्फोटासाठी अर्ज करण्यावर निर्बंध घालते. न्यायालय अपवादात्मक परिस्थितीतच 1 वर्षाच्या आत अर्ज स्वीकारू शकते. क्वेश्चन 17 बघा. इन द कंटेक्स्ट ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 द टर्म अनसाउंडनेस ऑफ माइंड इज ग्राउंड फॉर विच रेमेडी. हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 नुसार मानसिक विकाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करणे ते लग्न काय ठरते.
व ते कोणत्या सेक्शन नुसार ठरते हा प्रश्न आहे. आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन बी वॉर्डेबल मॅरेज सेक्शन 12. याचे स्पष्टीकरण बघा हिंदू विवाह अधिनियम 1955च्या कलम 12 नुसार विवाहाच्या वेळी पक्षांपैकी कोणी मानसिक विकाराने ग्रस्त असल्यास तो विवाह वॉर्डेबल ठरू शकतो. द फेमस केस ऑफ डॉक्टर सूरजमनी स्टेला कुजूर वर्सेस दुर्गाचरण हंसदा डील्स विथ या केसमध्ये काय झालं होतं हे विचारलं आहे. उत्तर आहे ऑप्शन बी ऍप्लिकेशन ऑफ द हिंदू मॅरेज ऍक्ट टू शेड्यूल ट्राईब. याचे स्पष्टीकरण बघूया. डॉक्टर सूरजमनी स्टेला कुरुज विरुद्ध दुर्गाचरण हंसदा या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की अनुसूचित जमातींना हिंदू विवाह अधिनियम 1955चा कायदा लागू होत नाही जोपर्यंत केंद्र सरकारने तशीच अधिसूचना काढलेली नाही. त्यामुळे त्यांच्यात रूढीनुसार झालेला दुसरा विवाह वैध ठरत नाही. क्वेश्चन 19 बघा विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ अन इरेग्युलर मॅरेज इन मुस्लिम लॉ. खालीलपैकी मुस्लिम लॉचे इरेग्युलर विवाहाचे कोणते उदाहरण आहे हे विचारले आहे. याचे उत्तर आहे ऑप्शन सी मॅरेज विदाउट विटनेसेस इन सुन्नी लॉ. याचे स्पष्टीकरण बघा मुस्लिम कायद्यात सुन्नी लॉ मध्ये अनियमित विवाह म्हणजे असा विवाह जो विवाह किरकोळ सुधारता येणाऱ्या अटींशी उल्लंघन करतो. साक्षीदारांशिवाय केलेला विवाह हा फसीद असतो आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत पुन्हा विधी केल्यास तो वैध होऊ शकतो. क्वेश्चन 20 बघा द टर्म सपिंडा रिलेशनशिप इज डिफाइंड अंडर सेक्शन विच सेक्शन ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट. सपिंडा रिलेशनशिप कोणत्या सेक्शन मध्ये डिफाईन केलं आहे हे हा प्रश्न आहे. आणि याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन सी 3F मध्ये सपिंडा रिलेशनशिप डिफाईन केलं आहे. याचे स्पष्टीकरण बघा हिंदू विवाह अधिनियम 1955च्या कलम 3F मध्ये सपिंड संबंधची व्याख्या दिली आहे. या नात्यातील व्यक्तींसोबत विवाह करणे कलम 5B नुसार प्रतिबंधित आहे. 21 बघा विच टाइप ऑफ डिवोर्स अंडर मुस्लिम लॉ इज इनिशिएटेड बाय द हजबंड बट बिकम्स इरिव्होकेबल आफ्टर एक्सपायरेशन ऑफ द इद्दत पिरियड. हा वर झालेला क्वेश्चन आहे आणि याचे उत्तर आहे बघा ऑप्शन ए तलाक इ एहसन. याचे परत स्पष्टीकरण आहे तलाक ए एहसन मध्ये पती एकदा तलाक उच्चारतो आणि इद्दत कालावधी संपेपर्यंत तो रद्द न केल्यास तो अपरिवर्तनीय ठरतो. हा तलाकचा सर्वात चांगला प्रकार मानला जातो. क्वेश्चन 12 बघा द प्रिन्सिपल दॅट पार्टी कॅन नॉट टेक ऍडव्हान्टेज ऑफ हिज ऑर हर ओन रॉंग फॉर द पर्पज ऑफ सिकिंग डिवोर्स इन कंटेंडेड. क्वेश्चन असा आहे खालीलपैकी कोणत्या सेक्शन नुसार पार्टी स्वतःच्या चुकीचा फायदा करून डिवोर्स फाईल करू शकत नाही. याचे उत्तर आहे बघा ऑप्शन बी सेक्शन 23(1)A ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट. याचे स्पष्टीकरण बघा हिंदू विवाह अधिनियम 1955च्या कलम 23(1)A मध्ये डॉक्ट्रिन ऑफ अप्रोबिएशन अँड रिप्रोबिएशन हे तत्व समाविष्ट आहे ज्यानुसार घटस्फोटाची मागणी करणारा पक्ष स्वतःच्या चुकीचा फायदा करून घेऊ शकत नाही. क्वेश्चन 23 बघा अ मॅरेज अंडर स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 इज इसेन्शियली स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत होणारा विवाह काय आहे हे विचारलं आहे. आणि याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन बी कॉन्ट्रॅक्ट आहे. याचे स्पष्टीकरण बघा विशेष विवाह अधिनियम 1954 अंतर्गत होणारा विवाह हा मूलतः करार मानला जातो कारण तो प्रामुख्याने कायदेशीर करार संमती आणि कायदेशीर औपचारिकतेवर आधारित असतो. क्वेश्चन 24 बघा ग्राउंड ऑफ कन्व्हर्जन टू अनदर रिलिजन इज अवेलेबल फॉर डिवोर्स अंडर द हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 टू द. जर नवरा किंवा बायको या दोन्हीतील एका पक्षाने दुसऱ्या रिलिजन मध्ये धर्मांतर केले तर त्या ग्राउंडवर कोणाला डिवोर्स घेता येतो हा प्रश्न आहे. आणि याचे उत्तर आहे बघा ज्या पार्टीने धर्मांतर केले नाही त्याला
डिवोर्स घेता येतो. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पार्टी हु डिड नॉट कन्व्हर्टेड हे उत्तर येतं. स्पष्टीकरण बघा, हिंदू विवाह अधिनियम 1955च्या सेक्शन 13 सबसेक्शन 1(2) नुसार जर पती किंवा पत्नीपैकी कोणी दुसऱ्या धर्मांतर केले तर धर्मांतर न केलेला पक्ष घटस्फोटासाठी अर्ज करू शकतो. प्रश्न 25वा बघा, इन कन्सेप्ट ऑफ मुता मॅरेज इज रिकॉग्नाइज्ड इन हे उत्तर आहे बघा ऑप्शन ए, शिया मुस्लिम लॉ मध्ये होते. आणि याचे स्पष्टीकरण बघा, मुता विवाह हा मुस्लिम कायद्यातील एक प्रकार आहे जो विशिष्ट कालावधीसाठी आणि मोबदल्यासाठी केला जातो. हा विवाह केवळ शिया मुस्लिम कायद्यात वैध मानला जातो. मी या पुढील MCQs मी पुढील व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे, तर आमच्या चॅनेलला कनेक्ट राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.